मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू विचार करते, रीनाताई आणि अजय भाऊजींचे इंटेन्शन चांगले नाही हे तर मला कळून चुकले. ते नक्की काहीतरी मोठा गोंधळ करणार आहे. त्याआधी मला काकूंना सावध करायलाच हवं. तेव्हा सिंधूला आठवतं की घरातील सोनं जेव्हा चोरीला गेलं होतं तेव्हा ते अजय आणि रीनानेच चोरलं असावं. मला मारण्यासाठी त्यांनीच तो गॅस चालू ठेवलेला असावा आणि ते डेथ सर्टिफिकेट बघितल्यानंतर बबडीची आई अचानक निघून का गेली असेल? नक्की काय झालं होतं? अजय भाऊजींनी त्यांना दुसऱ्या कुठल्या मार्गाने घाबरवण्याचा प्रयत्न तर केला नव्हता ना? असंच झालं असणार. नाही तर बबडीची आई परत जाणार नाही. ही माणसं ना खूप डेंजरस आहेत. आता पुरावा जर शोधायचा असेल तर शांततेत शोधायला हवा, असं म्हणत सिंधू घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. रुक्मिणी काकू म्हणते की जावई बापूंचं मन खरंच खूप मोठं आहे. सिंधूने एवढी मोठी चूक करूनही त्यांनी तिला माफ केलं. त्याच वेळेला सिंधू घरी येते आणि ती मोठ्यानेच अजय व रीनाला आवाज देऊ लागते. तर इकडे रीना घाबरतच अजयला विचारते, ही सिंधू पुन्हा आपल्याला बाहेर का बोलावत आहे? तिला आणखी कोणता तमाशा घालायचा असेल? अजय म्हणतो, रीना जाऊ दे ना, आपल्याला जे काही करायचं होतं ते करून झालं आहे. आपल्याला त्या पेपर्सवर सही मिळाली आहे. आता तिला जे काही करायचं असेल ते करू देत. तेव्हा दोघेही खूपच खुश असतात. तर इकडे मधू चिडूनच म्हणते, सिंधू काय आहे, तुला आणखी त्यांच्यावर कुठले नवीन आरोप करायचे आहेत का? आणि प्रत्येक वेळेला असं काही करण्याची गरज असते का जेणेकरून घरच्यांची मान खाली जाईल? तर सिंधू ही चिडूनच म्हणते, मधुताई बस झालं, काकूंचे कान भरणं आता बंद करा. आणि रुक्मिणी काकूंना म्हणते, मला माहिती आहे की ही तुमच्या माहेरची माणसं आहेत, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा, ही माणसं चांगली नाहीत. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते, सिंधू बास झालं, माझ्या माहेरच्या माणसांचा खूप अपमान करून झाला. यापुढे त्यांच्याबद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख. सिंधू म्हणते, काकू माझं एकदा ऐकून तरी घ्या, या लोकांचा हेतू चांगला नाही. तेवढ्यात अजय व रीना तिथे येतात. रीना म्हणते, आत्या मी म्हणाले होते ना की आमच्या इथे राहण्याचा या सिंधूला काहीतरी प्रॉब्लेमच आहे. सिंधू म्हणते, अगदी बरोबर, कारण तुमच्या दोघांचं इंटेन्शन अजिबात चांगलं नाही. त्यानंतर सिंधू रुक्मिणी काकूंना सांगते, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, परंतु आपल्या घरातून जी काही सोन्याची बिस्किटं चोरीला गेली होती ती या दोघांनीच घेतली होती. जेव्हा मी सांगितलं की त्या बिस्किटामध्ये एक चिप आहे, आपण ते ट्रॅक करू शकतो, तेव्हा रीनाताईंनी ते ऐकलं आणि लगेच अजय भाऊजींना जाऊन सांगितलं. तेव्हा अजय भाऊजींनी ती बिस्किटं पुन्हा कपाटात आणून ठेवली आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर अजय नाटक करत म्हणतो, आत्या बघितलं का, मी तुम्हाला ते सोनं शोधून दिलं तर ही सिंधू उलट माझ्यावरच चोरीचे आरोप करत आहे. म्हणजे मी तुम्हाला मदत केली हा माझा मोठा गुन्हा झाला का? आजकाल कुणाला मदत करणं म्हणजे अवघड झालं आहे. रुक्मिणी काकू म्हणते, सिंधू गप्प बस, माझ्या जावयाचा झालेला अपमान आता मी खपवून घेणार नाही. त्यांच्याशी असं बोलताना तुला जरासुद्धा लाज वाटत नाही का? सिंधू म्हणते, काकू यांच्याशी असंच बोलायला हवं, कारण त्यांची लायकी तीच आहे. आणि ते ऐकून रुक्मिणी काकू सिंधूवर भडकतच म्हणते, आत्तापर्यंत तुला चांगलं वागण्याची खूप संधी दिली, परंतु तू माझं ऐकतच नाही. आता बस झालं, आता लगेच घराबाहेर पडायचं, असं म्हणत रुक्मिणी काकू सिंधूच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढत असतात. सर्वजण खूपच खुश होतात, परंतु त्याच वेळेला राघव तिथे येतो आणि तो सिंधूला पकडतो. तर राघवला आलेलं पाहून रुक्मिणी काकूंना मोठा धक्काच बसतो. तर सिंधू आणि राघव एकटक एकमेकांकडे पाहत असतात. सिंधू खूपच खुश होते. तेव्हा राघव पुन्हा सिंधूच्या हाताला धरून तिला आतमध्ये घेऊन येतो आणि रुक्मिणी काकूंना जाब विचारतो की काकू तू हे काय करत होतीस? सिंधूला तू घराबाहेर ढकलत होतीस का? तेव्हा मधू मध्ये बोलणार, परंतु राघव तिला गप्प करत म्हणतो की मी काकूंशी बोलत आहे. आणि मी घरी नसताना तुम्ही सर्वजण सिंधूशी असं ट्रीट करता का? त्यावर रुक्मिणी काकू म्हणते, छान, म्हणजे आम्ही तुझ्या बायकोला कशी वागणूक देतो ते तुला दिसतं आणि म्हणूनच घरात पाऊल टाकता क्षणी तू आम्हाला जाब विचारायला लागलास, परंतु तुझी ही बायको कशी वागते ते तुला दिसत नाही का? त्यावर राघव विचारतो, आता सिंधूने काय केलं आहे?
तेव्हा रुक्मिणी काकू राघवला घडलेला सर्व काही प्रसंग सांगते की सिंधूने माझ्या भाचीला व जावयाला गुन्हेगार ठरवलं, त्यांच्यावर चोरीचे आरोप केले. आपल्या घराची ही पद्धत आहे का? ते किती संस्कारी लोक आहेत. हिला घराबाहेर काढलं, परंतु हिची जीभ आसडून हातात द्यायला हवी होती. तेव्हा राघव विचारतो की कशावरून सिंधू खोटं बोलत आहे. माझ्या सिंधूवर पूर्णपणे विश्वास आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, पुरावा असल्याशिवाय सिंधू कधीही खोटं बोलत नाही. आणि त्यानंतर राघव अजयला म्हणतो, जे काही आहे ते खरं खरं सांग, नाहीतर मला माझ्या पद्धतीने सांगावं लागेल. अजय नाटक करत म्हणतो, राघव, खरं तर मला एक फॅमिली मेंबर म्हणून तुला भेटायचं होतं, परंतु तू तर एक IPS ऑफिसर म्हणून माझ्यासमोर उभा राहिलास. त्यावर राघव म्हणतो, हो, कारण तू वागलास तसा, त्यामुळे ते शक्य नाही. अजय विचारतो, बायकोचं ऐकून बोलतोस का? अरे, एवढा मोठा पोलीस ऑफिसर असूनही तू बायकोचं ऐकतोस? राघव म्हणतो, हो, मी बायकोचंच ऐकतो, कारण ती कोणत्या कॉमन मॅनची बायको नाही, तर एका पोलीस ऑफिसरची बायको आणि एका मोठ्या पोलीस ऑफिसरची मुलगी आहे ती. त्यामुळे तिचा अंदाज कधीही खोटा ठरत नाही. आता खरं खरं सांग, तू इथे कशासाठी आलास? आणि नाटक करण्याची काही गरज नाही, कारण मला माहिती आहे तू कधीच भारत सोडून गेला नव्हतास, कारण मी तुझे सर्व डॉक्युमेंट्स चेक केले आहेत. आणि राघवचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा रुक्मिणी काकू म्हणते, राघव, हे तुझं काय चाललंय? सिंधूला गप्प करण्याऐवजी तू जावईबापूंना जाब का विचारत आहेस? राघव सांगतो, काकू, कारण सिंधू खरं बोलत आहे. हा माणूस ना एक नंबरचा खोटारडा आहे. आणि परदेशात तर सोड ग, परंतु हा माणूस महाराष्ट्र सोडून सुद्धा कुठे गेलेला नाही. वाटलं तर तू त्याला विचार. रुक्मिणी काकू अजयला विचारते, जावईबापू, आता तुम्ही राघवला सगळं काही खरं खरं सांगून टाका बरं. तर अजय मोठ्यानेच ओढून म्हणतो, बस झाला तुमचा हा फॅमिली ड्रामा, आता तुम्ही सर्वांनी घराबाहेर निघा. राघव सांगतो, हे घर आमचं आहे, तुमचं नाही, त्यामुळे तुम्ही दोघांनीच घराबाहेर निघा. त्यावर अजय सांगतो, हे घर तुमचं होतं, तो भूतकाळ झाला, परंतु आता हे घर आमचं आहे, कारण रुक्मिणी आत्याने त्यांच्या इच्छेनुसार हे घर, तुमचा सर्व बिझनेस आमच्या नावावर करून दिला आहे. आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. रुक्मिणी विचारते, जावईबापू, तुम्ही हे काय बोलत आहात? मी हे कधी केलं? त्यावर अजय सांगतो, आत्या, तुम्ही आत्ता तर या पेपरवर सही केली ना? आणि तेव्हा रुक्मिणी काकूच्या सर्व काही प्रकार लक्षात येतो. अजय म्हणतो, आत्या, तरी मी तुम्हाला सांगत होतो, एकदा डॉक्युमेंट्स वाचून घ्या, परंतु तुम्ही तुमच्या भाचीवर आणि जावयावर विश्वास ठेवला ना, मग आता भोगा तुमच्या कर्माची फळं. आणि ते ऐकून रुक्मिणी काकू धक्क्यानेच खाली बसते. राघव अजयवर खूप भडकतो, तर सिंधू म्हणते, राघव सर, यांनी काकूंना फसवून त्यांच्याकडून सह्या करून घेतल्या आहे. रीना म्हणते, हो ना, परंतु तुम्ही हे सिद्ध कसं करणार आहात? तेव्हा ऋतुराज म्हणतो, अजय, तू इतक्या उलट्या काळजाचा माणूस असशील असं कधीही वाटलं नव्हतं. वहिनींचा जावई म्हणून तुला मान दिला, तर तू आमच्यावरच उलटलास का? ते काही माहीत नाही, परंतु आत्ताच्या आत्ता माझे पैसे आणि ऋतुजाचे दागिने परत दे. अजय विचारतो, कुठले पैसे आणि कुठले दागिने? तुम्ही मला दिलेत याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आणि ते ऐकून राघव सिंधूला आणखीनच मोठा धक्का बसतो. राघव अजयला धमकी देत असतो, तर अजय लगेच त्याच्या काही सेक्युरिटी गार्डला आतमध्ये बोलावत सर्वांना धक्के मारून घराबाहेर काढण्यासाठी सांगतो. तेव्हा राघव धमकी देत म्हणतो, खबरदार, कुणाला हात लावाल तर. आत्ता माझे हात दगडाखाली आहेत, परंतु एक ना एक दिवस मी हे सिद्ध करेल की तुम्ही काकूंना फसवून त्यांच्याकडून खोट्या सह्या करून घेतल्यात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रीना स्वतः रुक्मिणी काकूंना घराबाहेर काढते. सर्वांना मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.